जय हिंद मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता तुम्ही बघितलं असेल, बरेच जण व्हिडिओ टाकत आहेत की पोलीस भरती ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेली आहे। म्हणजे सर्वांना असं वाटत आहे की अनिश्चित काळ म्हणजे 1-2 महिने पुढे गेलेले असेल। तर मित्रांनो, या संभ्रमात अजिबात राहू नका, कारण अनिश्चित काळ हा अनिश्चित असतो। म्हणजेच तो 5-6 दिवसाचा असू शकतो किंवा 5-6 महिन्याचा पण असू शकतो। पण सर्वांना माहीत असेल, आता महानगरपालिका निवडणूक जी आहे ती 15 तारखेला आहे व हा जे सर्व रिझल्ट वगैरे आहे ते 16 तारखेच्या आसपास रिझल्ट संपतो व 17-18 तारखेपासून पूर्णपणे महानगरपालिका जे निवडणूक आहे तो विषय पाठीमागे जातो। यानंतर बऱ्याच जिल्ह्यांना पुढं कोणत्याही निवडणुका नाहीत। म्हणजे जे नवी मुंबई साईड आहे, जी मीरा भाईंदर साईड आहे, त्या साईडला जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळे तिथे फक्त आणि फक्त महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तिथे कोणत्याच निवडणुका नाहीत। त्यामुळे 20 तारखेच्या पुढं तिथले ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे। जास्तीत जास्त 5-10 दिवस म्हणजे फेब्रुवारी स्टार्टिंग इथपर्यंत ग्राउंड पुढे जातील, त्याच्यापेक्षा खूप जास्त जाणार नाहीत। त्यामुळे तुम्ही अनिश्चित काळासाठी पुढे जाणार ही बातमी ऐकून लूज पडत असाल तर सावधान व्हा। यावर्षीसुद्धा पोलीस होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते मोडून जाईल। त्यामुळं जे तुमची आता सध्या जी तयारी चालू आहे ती तयारी प्रॉपर ठेवा। बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तिथल्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्या आहेत, त्यामुळे तिथं थोडंफार अडथळा येऊ शकतो। तिथे एकतर थोडासा मध्ये जर टाईम भेटला, तिथे जागा कमी असतील, ग्राउंडला थोडे दिवस लागणार असतील, तर तिथले ग्राउंड त्याच्यामध्ये होऊन जातील किंवा जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे ते झाल्यानंतर तिथले ग्राउंड होतील। पण प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आहे। काही जिल्ह्यांचं 25-30 तारखेपासून ग्राउंड चालू होईल, बऱ्याच जिल्ह्यांचे फेब्रुवारी एंडिंगकडे सुद्धा ग्राउंड जाऊ शकतं। त्यामुळे तुम्ही सध्या याकडे लक्ष न देता जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं लेखी व ग्राउंड यावर फोकस करा। जर थोडाफार एक्स्ट्रा दिवस मिळालं तर याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे, ना की तोटा। त्यामुळे जर दिवस भेटत असतील त्या संधीचं सोनं करा। जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढा अभ्यास करा। ग्राउंड जर तुमचं थोडंफार वीक असेल तर ते ग्राउंडवरती लक्ष द्या, ग्राउंडवरती फोकस करा। तुमचा कोणता एक इव्हेंट जर थोडाफार कच्चा असेल तर त्या इव्हेंटकडे थोडंफार लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला इथून थोडंफार जे पोलीस भरती राहिलेले जे एक्स्ट्रा दिवस भेटतील त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। पण जे एक्स्ट्रा दिवस भेटतील त्याचा जास्तीत जास्त ग्राउंड व लेखीसाठी वापर करा व जे छोटे जिल्हे आहेत जिथे फक्त 7-8 दिवस ग्राउंडचा शक्यता आहे ते जिल्हे 20 व 30 यामध्ये चालू होण्याची खूप जास्त शक्यता आहे। त्यामुळे लूज पडू नका। आत्ता जी माहिती म्हणजे नवी मुंबई वगैरे ह्या जिल्ह्यांनी प्रत्येक दिवशी किती पोलीस म्हणजे पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आहेत ते बोलवायचे आहेत याचं पूर्ण शेड्यूल टाकलेलं आहे व त्यांनी अद्याप कोणताही रिप्लाय दिला नाही की पोलीस भरती पुढे गेलेला आहे किंवा काय झालेलं आहे। तसंच अजून कोणत्याही जिल्ह्याचं हॉल तिकीटसुद्धा आलेलं नाही। आत्ता मी व्हिडिओ बनवते तोपर्यंत अजून कोणत्याच जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं नाही। यानंतर आलेलं असेल तर ते अजून सांगता येत नाही। आज तारीख 13 आहे। यानंतर जर कोणत्या जिल्ह्याचं हॉल तिकीट आलं तरी पण तुमचं ग्राउंड हे 20 तारखेच्या पुढे जाण्याची खूप जास्त शक्यता आहे, पण खूप जास्त पुढे जाणार नाही। जास्तीत जास्त 25 तारीख, 30 तारीख, 1 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये, म्हणजे मोजून 15 दिवसाच्या आसपास इकडे तिकडे फरक पडू शकतो। 15 दिवस हे काय खूप जास्त नाहीत। त्यामुळे तुम्ही जी सध्या ती तयारी चालू आहे ती तयारी तशाच प्रकारे ठेवा। आता बीडच्या एसपीने फक्त तिथले जे होमगार्ड आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकाला येण्यास नकार देत आहेत, कारण त्यांना असं वाटतं की 20 तारखेला ग्राउंड चालू होणार आहे। म्हणजेच सर्वांनी टाकलंच होतं की 20 तारखेला ग्राउंड चालू होणार आहे, त्यामुळे ते तिथल्या निवडणुकाच्या बंदोबस्तासाठी येण्यास नकार देत आहेत। त्यामुळे त्या एसपीने सांगितलेलं आहे की निवडणूक जे भरती आहे ते थोडीफार पुढे ढकलण्यात येईल, पण तुम्ही निवडणुकीच्या जो बंदोबस्त आहे त्यामध्ये गैरहजर राहू नका, कारण मॅनफोर्स कमी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने हजर राहा। पोलीस भरती पुढे ढकलण्यात गेलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथल्या होमगार्ड लोकांसाठी। त्यामुळे असं होत नाही की 36 जिल्ह्याचं सर्वच ग्राउंड पुढे गेलं। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला जे दिवस भेटलेले आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे तयारी करा। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचं पोलीस भरतीबद्दल इम्पॉर्टंट व्हिडिओ येत राहतील।